नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी नगर परिषदेची सभा वादळी. अतिक्रमणांपासून विवाह नोंदणीपर्यंत प्रशासनाला धरलं धारेवर. 15 ऑगस्टपूर्वी शहरातील रस्ते फुटपाथ अतिक्रमण मुक्त करा. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वेंचे प्रशासनाला कडक निर्देश. सिंधुरत्न योजनेतील अनावश्यक कामांना कात्री. पालकमंत्री नामदार उदय सामंत यांचा मोठा निर्णय. नाचणे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. ग्रामपंचायत, ओम साई मित्रमंडळ आणि चिरायू हॉस्पिटल यांचा नागरिकांच्या आरोग्यासाठी स्तुत्य उपक्रम. आणि रत्नागिरीत गुरुपौर्णिमेचा भक्तिमय जागर. गुरुचरणी भक्तांची मांदी आली. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा विविध नागरी प्रश्नांवरून चांगलीच वादळी ठरली. शहरातील कमी पटसंख्येच्या शाळांचं समायोजन, विवाह नोंदणीसाठी नागरिकांची होणारी ससे होलपट, वाढती अतिक्रमणं, बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि मोकाट गुरांचा उपद्रव यासारख्या प्रश्नांवर नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. व्हिडिओ करून बघा, त्याचा अभ्यास करा. माझं म्हणणं नाही कोणाला काय अनेक जण ह्या गोष्टी 4 जण मागतील ना ह्या गोष्टीवर. जी घरगुती कनेक्शन आहे आज हे मंजूर करण्यासाठी ते अर्ज आलेला आहे. मंजूर करा. पाणी नाही हे सुद्धा क्रमांक 43 रत्नागिरी नगर पट्ट्याने देण्यात आलेले असून सदर भूखंडामध्ये व्यावसायिकांनी अद्याप सदर भूखंडामध्ये व्यवसाय सुरू केलेले नाही. त्यामुळे नगर परिषदेच्या पण 13 भूखंड तुम्ही ताब्यात घ्या. म्हणजे तुमच्या अग्रीमेंट लघु उद्योग मध्ये किती वर्षापूर्वी दिले गेलेत ते भूखंड? साधारणपणे आपलं सगळं 30 वर्षाचे भूखंड आहेत. त्यांना 2013 मध्ये मान्यता दिली आहे 30 वर्षासाठी. किती वर्ष झाली त्याला? 2013 ते 26 26 आता झाली. 13 वर्ष झाली. 13 वर्ष तुम्ही मान्यता दिली 30 वर्षाला. 30 वर्षाची मान्यता आहे. मग तुम्ही कारवाई करू शकता? नाही नाही, सभेपुढे येतो कसा विषय. जर 2013 तुम्ही त्याला दिले आणि त्याला मान्यता टाकले 2030 ची, तर 2030 वर्षे टाकले तर 13 नी 13 2026 ला 13 वर्ष होतात. पण तुम्ही कुठल्या आधार नोट? त्यांच्याकडे अग्रीमेंट असेल, अग्रीमेंट आहे. 2030 वर्ष कंडिशन त्याच्यामध्ये टाकले की सदर आपण आपल्याला वर्षापर्यंत त्यांनी तिथे बांधलं पाहिजे. हे टाकलंय काय? त्याचा ठरावाची कॉपी द्या. नाही तर उद्या काय करते ते कोर्टात जाते. कोण नाही ते पैसे भरतायत, भूमी भाडं भरतायत. झाल्यावर उद्या संबंधित एखादा जो स्टेक होल्डर तो कोर्टात जाणार आहे, त्याला तर आपण अडवू नाही शकत. सभेच्या सुरुवातीला शहरातील शाळा क्रमांक 1, 6, 12, 10, 18 आणि 17 मधील घटत्या पटसंख्येचा मुद्दा उपस्थित झाला. नगरसेवक राजू तोडणकर यांनी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेऊन
कमी पटसंख्येच्या शाळांचं जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्याची सूचना केली। यावर नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी संबंधित शाळा आणि परिसराचा सखोल अभ्यास करून शासनाच्या नियमानुसार अंतिम निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं। आज रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि लोकहिताचे निर्णय घेऊन संपन्न झालेली आहे। यामध्ये आम्ही सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता तो म्हणजे रस्त्यावर असलेले जे होर्डिंग आहेत, जे केव्हाही पडू शकतात आणि त्याच्यामुळे जीवितहानी होऊ शकते। यासाठी ज्या होर्डिंगची मुदतवाढ आता जुलैमध्ये संपलेली आहे, या एकाही होर्डिंगला मुदतवाढ दिली जाणार नाही आहे। इथून पुढे ज्या ज्या होर्डिंगच्या मुदतवाढ संपतील तसे ते होर्डिंग त्वरित काढले जाणार आहेत। पुन्हा तिथे रस्त्यावर अशा प्रकारचे होर्डिंग लागणार नाहीत याचीही आम्ही सर्वजण दक्षता घेणार आहोत। त्याचप्रमाणे रस्त्यावरची जी गुरं आहेत त्यांच्या अनेक संस्था आमच्याकडे आता आलेल्या आहेत आवाहन केल्यावर। त्याच्यामध्ये जी संस्था योग्य प्रकारे त्या गुरांचं संगोपन करेल, उन्हाळ कुत्री आहेत त्यांनाही त्यांचा व्यवस्थित बंदोबस्त म्हणजे कशा प्रकारे त्यांना नेऊन चांगल्या प्रकारे जिथे मोठी माळरानं आहेत, आम्हीही मागणी केलेली आहे पालकमंत्र्यांकडे की MIDCच्या माध्यमातून आम्हाला जर एखादी अशी जागा मिळाली तर आम्ही तिथे सुद्धा कुत्र्यांचं पालनपोषण करू जेणेकरून लोकांना त्याचा त्रास होणार नाही। आणि यासाठी आमच्या ज्या सुविधा आम्ही लोकांना देऊ इच्छितो त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि नक्कीच या 10-15 दिवसामध्ये याच्यामध्ये आम्हाला सक्सेस मिळेल आणि तोही लोकांना त्रास होणार नाही याचे आमचे प्रयत्न सगळे चालू आहेत। ज्या रस्त्यावरच्या टपऱ्या आहेत त्याच्यामुळे आज आपण रत्नागिरी स्मार्ट सिटी करतोय आणि ही स्मार्ट सिटी करत असताना लोकांना फुटपाथवर सुद्धा चांगल्या प्रकारे चालता आलं पाहिजे आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून फुटपाथ चांगल्या प्रकारे विकसित केले जात आहेत, सुशोभित केले जात आहेत आणि अशा या फुटपाथवर जर ह्या टपऱ्या पुन्हा आल्या तर प्रॉब्लेम येतो। म्हणून पूर्ण टपऱ्या आता या 15 ऑगस्टच्या आतमध्ये सगळ्या टपऱ्या काढून टाकल्या जातील आणि टपरीमुक्त रत्नागिरी शहर आमचं करण्याचा प्रयास आहे आणि त्याची सुद्धा कार्यवाही येत्या काही दिवसात आम्ही सुरू करतोय। प्लास्टिक मुक्ती संदर्भात या आधी आम्ही सर्व व्यापाऱ्यांना बोलावून आवाहन केलं होतं की प्लॅस्टिकचा वापर करू नये। वेळोवेळी आमचे कर्मचारी जाऊन प्लॅस्टिक बंदीसाठी प्रत्येक वेळी प्लॅस्टिक ताब्यात घेत आहेत आणि एवढं सांगूनही जर व्यापारी ऐकत नसतील तर आता आम्ही पुढची जी स्टेप आहे दंड आकारायचा, ही दंड आकारायला आम्ही सुरुवात करतो। याचाही निर्णय आज आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये घेतला आहे। पुन्हा जो एक व्हिडिओ व्हायरल होतोय सगळीकडे त्याचंही स्पष्टीकरण आता आम्ही केलेलं आहे की याच्यामध्ये रत्नागिरी नगर परिषदेचा एकही रुपया नाही आहे। स्मार्ट सिटी अंतर्गत सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी तो निधी दिला आहे आणि त्याचा योग्य प्रकारे विनियोग व्हावा ही त्यांची सुद्धा इच्छा आहे आणि ही जी झाडं होती तिथे ती लावलेली नव्हती तर कुठची झाडं कुठच्या प्रकारे लावली तर चांगलं वाटेल, म्हणजे गुरांपासून संरक्षण कुठच्या झाडांचं होईल ही अशा प्रकारे त्यांनी सॅम्पल ती झाडं ठेवली होती आणि संबंधित जे त्यांचे आर्किटेक्ट आहेत त्यांना ते दाखवून ते फायनल झाल्यानंतर ती झाडं लावली जाणार होती। पण उगीचच अर्धवट माहिती घेऊन जे नगरपालिकेला उगीचच बदनाम केलं जातंय याच्यावर सुद्धा कारवाई करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। दरम्यान विवाह नोंदणीच्या कामासाठी नागरिकांना वारंवार नगर परिषदेमध्ये फेऱ्या माराव्या लागत असल्याचा मुद्दा बंड्या साळवी, निमेश आणि सोहेल यांनी उपस्थित केला। एका कामासाठी 10 वेळा नागरिकांना बोलावलं जातं, तसंच किरकोळ त्रुटींवरून नागरिकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला। यावर मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांची अडवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला। नागरिकांच्या तक्रारींच्या तातडीच्या निवारणासाठी
नगर परिषदेत तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आला असून त्याची जबाबदारी बेहेरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शहरातील अतिक्रमणांच्या मुद्द्यावरून सभेत जोरदार खडाजंगी झाली. नगरसेवक केतन शेटे यांनी केवळ कोकण नगर भागातच अतिक्रमण कारवाई का केली जाते, संपूर्ण शहरातील अवैध गाळे आणि टपऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा थेट सवाल प्रशासनाला केला. दरम्यान मुदत संपलेल्या होर्डिंग्जना पुन्हा मुदतवाढ देऊ नये अशी आक्रमक भूमिका निमेश नायर यांनी घेतली. यावर नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी यापुढे एकाही बेकायदेशीर होर्डिंगला मुदतवाढ दिली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. जुलै संपला आज, मग अजून काय थांबलंय आपलं? हो, बाकीच्या ठिकाणी आता बघा ना, कारण आता जेवढे हायवेवरती जेवढ्या पानपट्ट्या आल्या त्या बाहेर नाकाने बघा आपलं एसटी कॉलनी आणि आपली एसटीची होती, एसटी लाईन होती एअरपोर्टची, त्यामुळे ती कारवाई बाकीच्या ठिकाणी बघा हायवेवरती जे पानपट्ट्या भविष्यात आपल्या शहरात बसल्या लाईट मीटर पण लगेच भेटतो. सगळ्यांवर कारवाई करतात नाव पण नाही आणि त्यात आपले रस्ते छोटे झाले, ट्रॅफिक वाढलंय, त्यात पण ते फळवाले, पानपट्टीवाले, भाजीवाले हे पण आहेत सगळे. त्यात आठवड्याबद्दल आपण 2 नवीन शेड बांधले, त्याच्यात तर त्यांना शिफ्ट करा. त्या असे म्हणूनच शहराची कॉलेजचा विषय काय झाला, धोकादायक आता त्यांनी कट केलं तिथं काढलं होर्डिंग. त्या ज्या महिलेवर कारवाई करायचं आपण ठरवलं होतं ते अजून काय झालेलं नाही. 1 महिना होऊन गेला. आम्ही आमची प्रतिमा अशीच मलिन करून ठेवायची काय, लोकांच्या नजरेत सगळी आम्ही कामं करायची. आता पहिल्यांदा तुम्ही मॅडम प्रस्तावना देताना विषय का म्हणलात, नगरपालिकेची बदनामी होते, त्यासोबत आमच्या नगरसेवकाची पण बदनामी होते. पण दुसऱ्या प्रकरणात अडकलेले आहेत, पण त्यांच्यावर कठोर कारवाई यासाठी व्हावी की पुन्हा भविष्यात येऊन कुठे आमच्या बाबतीत काय बोलू नये. आणि गाडीवाला खोकेवाला गाडीवाल्याला बोलवा, कोणाला काय परवानगी नाही. करूया की जे जे कोणी नगरपालिकेची उगीच नाहक बदनामी करतायत त्याच दिवशी त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल करूया. आजच्या याच्यावर मध्येच आपण हा ठराव पास करूया. आणि दुसरी गोष्ट, जेवढे रत्नागिरीमध्ये आपल्याला पादचाऱ्यांना चालण्यासाठी त्रास होतोय अशा ज्या गाड्या किंवा काही पानपट्ट्या वगैरे तिथे आहेत त्या हातगाड्या, आणि आपण येत्या 8 दिवसामध्ये ही मोहीम पत्ते करूया की सगळ्याच्या सगळ्या उचलायच्या. तिथे कोणीही येता कामा नये, कोणी अध्यक्ष मॅडमकडे जाऊ नका. फुटपाथवर उभी असलेली वाहनं आणि अतिक्रमणांवर 8 दिवसात कारवाई करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी प्रशासनाला दिले. 15 ऑगस्टपूर्वी शहरातील सर्व प्रमुख रस्ते आणि फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याचे कडक निर्देश यावेळी देण्यात आले. नगर परिषदेची नाहक बदनामी करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. मजगाव रोड येथील गाळ्यांच्या उर्वरित निविदांना प्रतिसाद मिळत नसल्यानं फेरमूल्यांकनासाठी प्रस्ताव त्रिस्तरीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी येत्या 8 दिवसात व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. गणेशोत्सवापूर्वी व्यापाऱ्यांना कडक सूचना देण्यात येणार आहेत. मोकाट गुरांच्या बंदोबस्तासाठी योग्य काळजी घेणाऱ्या संस्थांनाच काम देण्यात यावं अशी भूमिका घेण्यात आली. तर कोट्यवधी रुपये खर्च करूनही शहरातील कुत्र्यांची संख्या वाढत असल्यानं संपूर्ण निर्बीजीकरण प्रकरणाचा सर्वे करण्याची मागणी नगरसेवक राजन शेटे यांनी केली. सोशल मीडियावर रोपांसंदर्भात व्हायरल झालेल्या व्हिडिओवर श्री न्याती यांनी स्पष्टीकरण दिलं. संबंधित रोपं केवळ सॅम्पलिंगसाठी लावण्यात आली होती. पिशवी न काढता रोपं तशीच ठेवली असती तर झाडांचं नुकसान झालं असतं असं त्यांनी सांगितलं. यापुढे फायनल रोपं लावताना पिशवी काढूनच रोपांची लागवड केली जाईल. तसंच नगरसेवक आणि नागरिकांना विश्वासात घेऊन पुढील कामं केली जातील असं आश्वासन देण्यात आलं. तिरंगा कलर बदलण्याबाबतही नगरसेवकांसोबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. एकूणच शहरातील नागरी प्रश्नांवरून रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली असून 15 ऑगस्टपूर्वी अतिक्रमणमुक्त शहर करण्याचे नगराध्यक्षांचे आदेश आता प्रशासन कितपत प्रभावीपणे राबवतं याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे. सिंधुरत्न योजनेतील अनावश्यक कामं कमी करण्यात आली असून
2 वर्षांपूर्वी योग्य वाटणारी काही कामं आता आवश्यक वाटत नसल्यानं त्यात बदल करण्यात आल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. सिंधुरत्न योजनेचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सिंधुरत्न योजनेचा आढावा पहिल्यांदा सिंधुरत्न योजनेचा अध्यक्ष झाल्यानंतर मी घेतला. विनय नातू देखील त्याला उपस्थित होते, जिल्हाधिकारी उपस्थित होते, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होत्या. तर सिंधुरत्नमधनं आज जे मला जाणवलं की 15.5 कोटी रुपयाचा स्पिल ओव्हर होता, तर तो आम्ही 5 कोटीवर आणला. जी अनावश्यक कामं कदाचित 2 वर्षापूर्वी ती योग्य असतील, पण 2 वर्षानंतर ती योग्य वाटली नाहीत, ते आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उदाहरणार्थ आंबा बागायतदारांसाठी आपण कोल्ड स्टोरेज व्हॅन 3 वर्षापूर्वी घेऊन दिली मागणीप्रमाणे. आज त्याची एकही मुंबईला ट्रिप झालेली नाही. आता दुसरी आपण तयार करतोय. म्हणून माझं सांगणं आंबा बागायतदार नव्हतं. आंदोलनं तर केलीच पाहिजेत, पण आंदोलनात ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत ती यंत्रणा पण चालवली पाहिजे ना. त्याच्यानंतर आपण हाऊस बोटचा एक प्रकल्प केला होता. हाऊस बोटच्या प्रकल्पामध्ये काही ठिकाणी अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला, काही ठिकाणी वाईट रिस्पॉन्स मिळाला. त्या 5ही हाऊस बोटी रत्नागिरीला हाऊस बोट टर्मिनल करून करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे ते पर्यटन स्थळ होईल, तिथं चांगल्या पद्धतीचं हॉटेलिंग असेल, त्या 5ही बोटी तिथं राहतील आणि त्या 5ही बोटीमध्ये जे पर्यटक येतील त्यांची व्यवस्था होईल. आणि त्याच्यातलं वैशिष्ट्य म्हणजे जे कोकणी फूड किंवा जे रत्नागिरीचं फूड आपण त्यांना त्या बोटीमध्ये देणार आहोत ते तिथंच बनवलं जाईल आणि ते बचत गट बनवेल. भाट्यामध्ये मराठवाडा विद्यापीठाची जी जागा आहे त्या मराठवाडा विद्यापीठाच्या जागेमध्ये हे आपण हाऊसबोट टर्मिनल उभं करण्याचा निर्णय घेतला आहे. मसाल्यामध्ये कंटेनरमध्ये ॲक्वेरियम करण्याचा निर्णय होता, पण तो फेल झाला प्रोजेक्ट. आज आम्ही त्याचा पण आढावा घेतला. त्याने 100 कोटी रुपये त्याचं इस्टिमेट तयार केलं आहे ॲक्वेरियमचं, सगळ्यात चांगलं महाराष्ट्रातलं. तर त्या 100 कोटीच्या ॲक्वेरियमवर आपण वर्किंग करतो आहे. पण येत्या 2 वर्षामध्ये अतिशय चांगलं रत्नागिरी जिल्ह्याला शोभेल असं ॲक्वेरियम रत्नागिरीत आपण करणार आहोत. यावेळी रत्नागिरी नगर परिषदेच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेत पुढील काही वर्षात रत्नागिरीतील विकास कामं पूर्ण होतील असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. रत्नागिरी नगरपालिकेची जी कामं चालू आहेत, अगदी मेडिटेशन सेंटरपासून नव्यानं आता ज्या खाऊ गल्ल्या आपण करतो आहे काही ठिकाणी पर्यटन स्थळाच्या ठिकाणी, त्या सगळ्याचा आढावा मी घेतला. त्याच्यामध्ये 1 वर्षामध्ये पूर्ण आपलं मेडिटेशन सेंटर तयार होईल. पुढच्या 1.5 महिन्यामध्ये नगरपालिकेची इमारत जी आहे त्याचा लोकार्पण सोहळा होईल. टिळक स्कूल जे आहे ते 1 वर्षामध्ये पूर्ण होईल. तिथं आपण केंद्रीय विद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ती 2 मजली इमारत आहे. खाली 7 रूम ज्या आहेत त्या पूर्वीच्या टिळक विद्यालयाला द्यायच्या आणि वरच्या 7 रूम केंद्रीय विद्यालयाला तात्पुरत्या द्यायच्या. आणि केंद्रीय विद्यालय जे मंजूर झाले आपल्याकडे ते आता तिथं आपण सुरू करणार आहोत. अजून जी काही कामं नवीन आलीत म्हणजे शॉपिंग सेंटर असेल, त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याची मी घोषणा केली होती स्मारकाची, ते आपण आता रत्नागिरीमध्ये करण्यासाठी पैसे मंजूर केले आहेत. त्याच्यानंतर स्टेट बँक कॉलनीमध्ये जी स्मशानभूमी आहे तिचं अपग्रेडेशन करण्यासाठी 1,25,00,000 रुपये मंजूर केले आहेत. मिरकरवाड्याचं कब्रस्तान आहे त्याला 75 लाख रुपये मंजूर केले आहेत. त्याच्यानंतर खालची पांढऱ्या समुद्रावरची जी स्मशानभूमी आहे त्याला 1,25,00,000 रुपये मंजूर केले आहेत. ही सगळी कामं 6-7 महिन्यामध्ये पूर्ण होतील. आणि कॉन्क्रिटिंगची उरलेली कामं जी आहेत, जी पाईपलाईनमुळे थांबली होती, ती पाईपलाईन देखील 1 महिन्यामध्ये पूर्ण होईल. आणि थिबा पॅलेस रोड आणि दांडा शिरेशपर्यंतचा उर्वरित रस्ता जो राहिलेला आहे तो नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. नीट पेपरफुटी प्रकरणात झालेल्या आंदोलनात राजकीय घुसखोरी होणं योग्य नव्हतं अशी टीका उदय सामंत यांनी केली. या आंदोलनाचा विजय हा विद्यार्थ्यांचा आहे, नेते मंडळींचा नाही. आंदोलनात राजकारण आणण्यावर आमचा आक्षेप असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. नाही, भावना चांगलीच आहे ना की नीटमध्ये पेपरफुटी होऊ नये ही आमची पण भूमिका होती. नीटमध्ये ज्या पद्धतीनं पेपरफुटी झाली, ज्या पद्धतीनं एक विद्यार्थ्यांमध्ये अविश्वास निर्माण झाला, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेलं ते आंदोलन होतं. आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आणि विद्यार्थ्यांना कोणी त्याच्यामध्ये दोषी ठरवलेलं नाही. मुद्दा असा राहतो की त्या आंदोलनामध्ये जी काही घुसखोरी झाली ती घुसखोरी योग्य नव्हती. आता कालचा मोर्चा मुंबईमध्ये झाला. मी पहिल्या दिवसापासून सांगतो की विद्यार्थ्यांचं समर्थन 100% आम्ही करतो. नीटची पेपरफुटी व्हायलाच नाही पाहिजे होती. ते जेलमध्ये आहेत. आता फास्ट ट्रॅकवर ते गुन्हे सगळे चालणार आहेत. 10 कोटी रुपये दंड
10 वर्षाची शिक्षा हे देखील फायनल केलेलं आहे. ते जे कोण मुलं त्याच्यामध्ये दुर्दैवानं गेली त्यांना देखील पैसे देण्याचा निर्णय सरकारनं घेतला किंवा काय त्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण एक यादी जर आपण बघितली, राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे, त्याच्यानंतर अखिलेश यादव, ते नवीन कोणते ॲक्टर झालेले मुख्यमंत्री महोदय, त्याच्यानंतर शबाना आझमी, त्याच्यानंतर ही सगळी जी मंडळी आहे ह्यांनी कधीच नरेंद्र मोदी साहेबांचा प्रचार केलेला नव्हता. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी केलेलं जे आंदोलन होतं ते खरोखरच योग्य दिशेनं चाललेलं असताना त्यांना भरकटण्याचं कारण जर कोण असतील तर ही सगळी मंडळी आहेत. आणि विजय हा विद्यार्थ्यांचा आहे, विजय नेते मंडळींचा नाही. काल आता मी एवढी भाषणं ऐकली जसं काय ह्यांनीच विजय मिळवून दिला, पण त्याच्यामागे धर्मेंद्र प्रधान साहेबांचं पत्र पण वाचा की धर्मेंद्र प्रधान साहेबांनी राजीनामा का दिला याचं विश्लेषण पण त्यांनी केलं आहे. परंतु नीटमध्ये जे प्रकार झाले किंवा नीटमध्ये जी घुसखोरी झाली त्याच्याबद्दल आम्हाला आक्षेप आहे. मी काल शिंदेसाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगितलं की इकडे पराभव झालेला असताना दिल्लीमध्ये जायचं आणि दिल्लीमध्ये आग पेटवा, हे पेटत राहू दे, हे धगधगतं राहू दे म्हणून सांगायचं, त्याला काही अर्थ नाही. हे राजकीय गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये राजकारण जे आलं त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. आम्ही विद्यार्थ्यांना कधीच दोष दिलेला नाही, विद्यार्थ्यांना कधीच दोष देणार नाही. विद्यार्थ्यांच्या मनातल्या भावना सरकारनं पूर्ण केल्या पाहिजेत हीच भूमिका असली पाहिजे. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही. पण सर, विद्यार्थ्यांची भावना समजून घेण्यास केंद्र सरकार कमी पडलं किंवा उशीर केला मला वाटत नाही. मला असं वाटतं की चर्चा ही एका दिवसात आणि 2 दिवसात संपत नाही. एखादं छोटं आंदोलन जरी असतं तर ते एक फोन केल्यानंतर ते सुटत नाही. त्याच्या मागे काहीतरी प्रोसिजर असते, ती प्रोसिजर केंद्र सरकारनं केली असेल ना. त्याच्यामुळं आज विद्यार्थ्यांच्या मनातले निर्णय केंद्र सरकारनं घेतले आहेत हे देखील आपल्याला नाकारता येणार नाही. केंद्र सरकारनं घेतलेली भूमिका ही विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका आहे आणि भविष्यामध्ये असे प्रकार घडणार नाही त्याची दक्षता राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं घेतली पाहिजे. याचा काय नाही, राजनाथ सिंह हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांनी ते स्टेटमेंट का केलं, त्याच्यानंतर धर्मेंद्र प्रधान साहेबांनी राजीनामा का दिला, हे मी माझ्या कृतीच्या माणसांना बोलण्याच्या पलीकडचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं राजेंद्र सिंह साहेब काय बोलले हे देखील मला माहीत नाहीत. परंतु धर्मेंद्र प्रधान साहेबांनी मुलांच्या भावनांचा विचार करून राजीनामा दिला हे कोणी नाकारत नाही. आणि नरेंद्र मोदी साहेबांनी ॲज अ पंतप्रधान म्हणून जे मार्ग काढायचे आहेत, जे तोडगे काढायचे आहेत, जी कारवाई करायची आहे ती 100% या संपूर्ण त्यांच्या प्रक्रियेतनं केलेली आहे. नाही, माझं काहीच म्हणणं नाही रत्नागिरीच्या मोर्चाबद्दल. आपल्या जिल्हा प्रमुखाने आक्षेप घेतला खास पत्रकार परिषद घेऊन, तो जिल्हा प्रमुखांनी घेतला आपल्या आदेशावरून की त्यांची त्यांचं नाही. वैयक्तिक काजी साहेब, जिल्हा प्रमुखांना स्वतंत्र आमचे अस्तित्व आहे, बरोबर आहे. ते कोणाच्या उंजळीनं पाणी पित नाहीत. त्यांनी त्यांची पत्रकार परिषद घेऊन भावना व्यक्त केली. आता जी भावना त्यांनी व्यक्त केली पत्रकार परिषदेतनं, मला देखील कुठेतरी असं वाटलं की त्यांनी केलेली जी भावना व्यक्त केलेली आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे त्याची मी खात्री करून माझ्या मनात ठेवलेलं आहे. मी मोर्चामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होणं कितपत योग्य आहे? नाही, विद्यार्थ्यांनी काय करावं आणि विद्यार्थ्यांनी काय करू नये हे सांगणारा मी नाही. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी त्या मोर्चामध्ये ते सामील झाले असतील, त्याच्याबद्दल त्यांना कशाला दोष द्यायचं. विद्यार्थ्यांचा काय दोष आहे याच्यात. मी पहिल्यांदाच सांगितलं की विद्यार्थी ज्या पद्धतीनं त्या आंदोलनामध्ये उतरलेले होते ही त्यांची वैयक्तिक भावना होती. पण त्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण केलं गेलं, ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांवर बोललं गेलं, हे बघा, कोण पंतप्रधान आहेत कोण पंतप्रधान नाही आहेत हा विषय नंतरचा आहे, पण ते देशाचं घटनात्मक मोठं पद आहे. आज मी मोर्चाचे काही व्हिडिओ बघितले रत्नागिरीचे, हे योग्य आहे का? याचं समर्थन कोण करतं आहे का? विद्यार्थ्यांचं समर्थन 100% मी करतो आहे. कुठच्याही विद्यार्थ्यांना तसा प्रकार घडवला नव्हता, पण काही पॉलिटिकल लोक होते त्यांनी रत्नागिरीच्या काही व्हिडिओमधनं जे काही पास ऑन केलं हे चांगलं नाही, ही रत्नागिरीची संस्कृती नाही. त्याच्यामुळे रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांना जे अपेक्षित आहे ते 100% आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना दोष कशाला द्यायचा. ग्रामपंचायत नाचणे, ओम साई मित्रमंडळ आणि चिरायू हॉस्पिटल रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिराअंतर्गत नाचणे इथं मोफत रुग्ण तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला नाचणे गावातील ग्रामस्थ आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात चेरायू हॉस्पिटलच्या स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र आणि वंध्यत्व उपचार तज्ज्ञ डॉक्टर ज्योती चव्हाण यांनी रुग्णांची तपासणी केली. तपासणीनंतर आवश्यक असलेले पुढील उपचार चिरायू हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसंच महिलांनी आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक राहून वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. हा मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर चिरायू हॉस्पिटल व ग्रामपंचायत नाचणे व ओम साई मित्रमंडळ यांचे संयुक्त विद्यमानाने आज इथे चालू आहे. ह्याच्यामध्ये मोफत तपासणी आमची जी चालू आहे त्याच्यामध्ये साधारणतः 80 ते 90 लहान मुलं व वयस्कर लोकांनी शिरकत केलेली आहे. आणि ह्या पेशंट्सना इथून जे काय पेशंट्सना पुढच्या उपचाराची गरज लागणार आहे त्यांना चिरायूमध्ये एक आम्ही पुढच्या 30 दिवसामध्ये काही इन्व्हेस्टिगेशन्स लागले तर त्याच्यावर 50% सवलत देणार आहे. जसे CT आहे, MRI आहे, EG EMG आहे, NCV आहे, एक्सरे आहे, ECG आहे आणि फ्री कन्सल्टेशन देणार आहे. तर जेवढे शक्य ते पेशंट्स येऊ शकले आणि त्यांनी त्यांचा लाभ घ्यायला हवा आहे अशी आमची पुरेपुरी इच्छा आहे. यावेळी नाचणे ग्रामपंचायतीचे प्रशासक ऋषिकेश भोंगले, पंचायत समिती सदस्य सचिन सुपल, प्रशासकीय समिती सदस्या निलिका नाईक, ग्रामविकास अधिकारी GK खरंबळे, हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक कोवळेकर, मुख्यमंत्री सहाय्यक कक्षाचे अधिकारी ढेकणे, ओम साई मित्रमंडळाचे अध्यक्ष अनंत आगाशे, सचिव प्रवीण नांदगावकर, पराग सावंत, माजी अध्यक्ष प्रवीण मलुष्टे, गौरांग आगाशे आदी उपस्थित होते. चिराई हॉस्पिटलचे जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर अभिजित पाटील, स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तसंच वंध्यत्व उपचार तज्ज्ञ डॉक्टर ज्योती चव्हाण, अस्थिरोगतज्ञ डॉक्टर नितीन चव्हाण, हॉस्पिटलचे संचालक आनंद फडके, राकेश चव्हाण, अनुश्री साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं विविध उपक्रम राबवले जात असल्याचं ऋषिकेश भोंगले यांनी सांगितलं. तसंच पुढील काही दिवसात नाचणे गावात आणखी एका मेडिकल कॅम्पचं आयोजन करण्यात येणार असून ग्रामस्थांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. नमस्कार. आज ग्रामपंचायत नाचणे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना यांच्या अंतर्गत माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला चिरायू हॉस्पिटल, जिल्हा आरोग्य विभाग तसेच ओम साई मित्रमंडळ यांचं सहकार्य लाभलं. या आतापर्यंत झालेल्या शिबिरापर्यंत 100च्या वरती पेशंटनी आज लाभ घेतलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचं स्क्रीनिंग किंवा उपचार या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आले. यापूर्वी ग्रामपंचायत नाचणीने 6 महिन्यातून एकदा असे कॅम्प इथे आयोजित केले होते. लोकांचा प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने लाभलेला आहे. तसेच आता याच्या पुढेही अजून एक 15 दिवसाच्या किंवा 20 दिवसाच्या अंतराने अजून काही गावाच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण लोकांना जवळ पडतील अशा पद्धतीने आपण कॅम्प तिथे आयोजन करणार आहोत. तरी आम्ही नागरिकांना सुद्धा आवाहन करतो नाचण्याच्या की सर्वांनी तिथे भाग घेऊन आपल्या आरोग्याचं योग्य पद्धतीने ठेवण्यास मदत करून घ्यावी. रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विविध मठ आणि मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. गुरुचरणी नतमस्तक होत भाविकांनी आशीर्वाद घेतला.
रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस रोड येथील श्री स्वामी गगनगिरी महाराज मठात दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी अभिषेक, गुरुपूजन, गुरुसप्तशती वाचन, महाआरती, होमहवन आणि नामजप अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामुळे मठाचं वातावरण पूर्णपणे भक्तिमय आणि धार्मिक झालं होतं। यावेळी नामांकित बुवांनी भजन आणि भक्तिगीतांच्या माध्यमातून आपली सेवा गुरुचरणी अर्पण केली। भजनाच्या तालावर भाविकही भक्तिरसात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील श्री स्वामी समर्थ सेवा मठातही गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येनं स्वामी भक्त मठात दाखल झाले। स्वामींचं दर्शन घेत भक्तांनी आशीर्वाद घेतला। स्वामी
गुरुपौर्णिमेनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील विविध मठ मंदिरांमध्ये दिवसभर धार्मिक कार्यक्रम आणि भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. गुरु शिष्य परंपरेचा जागर करत भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं गुरुपौर्णिमा साजरी केली. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी नगर परिषदेची सभा वादळी. अतिक्रमणांपासून विवाह नोंदणीपर्यंत प्रशासनाला धरलं धारेवर. 15 ऑगस्टपूर्वी शहरातील रस्ते फुटपाथ अतिक्रमणमुक्त करा. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वेंचे प्रशासनाला कडक निर्देश. सिंधुरत्न योजनेतील अनावश्यक कामांना कात्री. पालकमंत्री नामदार उदय सामंत यांचा मोठा निर्णय. नाचणे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. ग्रामपंचायत, ओम साई मित्रमंडळ आणि चिरायू हॉस्पिटल यांचा नागरिकांच्या आरोग्यासाठी स्तुत्य उपक्रम. आणि रत्नागिरीत गुरुपौर्णिमेचा भक्तिमय जागर. गुरुचरणी भक्तांची मांदियाळी. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.